नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण मराठी व्याकरणाचा अभ्यास करणार आहोत। हा व्हिडिओ दररोज रात्री 9 वाजता प्रसारित केला जातो, त्यामुळं आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, जिद्दी आणि मेहनती विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। तर वर्णविचार हा चॅप्टर अभ्यासत असताना आपल्याला काही संकल्पना कळणं गरजेचं आहे, जसं की वाक्य, अक्षर, शब्द, मूलध्वनी ह्या काही संकल्पना आहेत ज्या वर्णविचाराचा अविभाज्य भाग आहेत। आता वर्णविचार म्हणजे काय, तर जसं की स्वर आणि व्यंजनं हे सर्व काय आहेत, तर वर्णविचाराचा भाग आहेत। चला तर मग उचला वही पेन आणि सुरुवात करा लिहायला। प्रत्येक एक संकल्पना व्यवस्थित तुमच्या वहीत लिहून ठेवा। आता वर्ण म्हणजे काय, तर वर्ण म्हणजे असा ध्वनी ज्याचे पुन्हा विभाजन होऊ शकत नाही, आणि हे विभाजन थांबवण्यासाठी आपण एक अक्षर ही संकल्पना निर्माण केलेली आहे। अक्षर म्हणजे काय, तर त्या आहेत आवाजाच्या खुणा। अक्षर नाश न पावणारे असते म्हणजे काय, अक्षरामध्ये दोन पद असतात, अ आणि क्षर। क्षर म्हणजे नाश पावणे, अ म्हणजे न नाश पावणारे। म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल की अक्षर म्हणजे न नाश पावणारे आहेत, किंवा ध्वनिमय संकेताच्या खुणा म्हणजे अक्षर होय किंवा ध्वनी होय किंवा ध्वनी चिन्हे असं आपण अक्षरांना म्हणू शकतो। मग हे पूर्ण उच्चाराचे वर्ण असतात, जसं की स्वर व स्वरयुक्त किंवा व्यंजने। मग वाक्य म्हणजे काय, तर वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाने बोलणे, जसं की मी मैथिली गाणे गाते, हे काय झालं, पूर्ण अर्थाचं बोलणं झालं, किंवा त्यामधून विचार मांडता येतात, हा विचारसुद्धा आहे। मैथिली गाणे गाते हा एक विचार आहे। त्याचबरोबर वाक्यातील शब्द म्हणजे पद असतं, आणि अर्थपूर्ण शब्दसमूह म्हणजे काय, तर ते असतं वाक्य। आपण ज्या वेळेस आपले विचार मांडतो त्यावेळेस एखादं वाक्य तयार होतं, जसं की मैथिली गाणे गाते। यानंतर शब्द। आता शब्द म्हणजे काय, तर अर्थपूर्ण अक्षरांचा समूह, जसं की क, म, ल हे वेगवेगळे जरी शब्द असले तरी ते पूर्ण एकत्र ज्यावेळेस येतात त्यावेळेस काय होतो, अक्षराचा समूह होतो आणि तो काय होतो, अर्थपूर्ण होतो, किंवा त्याला मूलवर्ण रूप किंवा वर्ण समूह सुद्धा शब्दांना म्हणतात। मग हे मूलध्वनी काय आहे, तर मूलध्वनी म्हणजे काय, तर विभाजन न होणारे ध्वनी। जसं की आपण एखादा शब्द उच्चारतो राम, त्यामध्ये काय असतात, दोन पद आहेत, रा प्लस म म्हणजे काय झालं, राम, हे झालं अक्षर, आणि हे काय विभाजन होतं का, तर नाही होत, म्हणून त्यांना ध्वनी किंवा वर्ण म्हणायचं। वर्णांना आपण विभाजन न होणारा ध्वनीसुद्धा म्हणू शकतो, ज्यामध्ये आपण मूलध्वनी कुठले कुठले आहेत, जसं की स्वर आणि व्यंजनं ही सर्व काय आहेत, तर मूलध्वनी आहेत। मग वर्णमालेत किती मूळ वर्ण आहेत, तर मूळ वर्णमालेत 48 वर्ण आहेत, व 2009च्या GR नुसार आधुनिक वर्णमालेत हे 52 वर्ण आहेत, ज्यामध्ये स्वर मूळ वर्णमालेत 12 होते आणि नवीन स्वरमालेत ते 14 झालेले आहेत। मग स्वराला काय म्हणतात, तर स्वराला अच म्हणतात, विव्रत म्हणतात। त्याचबरोबर स पासून स्वर आणि स्र पासून उच्चार करणे। संस्कृतमध्ये अच असं म्हणतात। अ ते औ पर्यंत 14 स्वर आहेत। नवीन स्वरमालेत ॲ आणि ऑ हे नवीन 2 स्वर ॲड झालेले आहेत। मग स्वराचं वैशिष्ट्य काय, तर
ज्यावेळेस आपण स्वराचा उच्चार करतो त्यावेळेस तोंडावाटे सहज व स्वतंत्रपणे त्यांचा उच्चार होतो आणि हवेचा मार्ग अडवलेला नसतो. स्वर म्हणजे नुसते स्वर असतात, त्यांना कोणाची गरज असते का? नाही. ते स्वतंत्र लिहिता येतात व त्यांचा स्वतंत्र व नादयुक्त उच्चार असतो. त्यांचा सर्वांचा समावेश हा मृदुवर्णात होतो आणि ते स्वयंघोष असे असतात. त्याला उच्चार प्रवाही रूपाचा असतो. हा झाले स्वरांचे पूर्ण वैशिष्ट्य. आता उच्चाराच्या वेळी जे आपले तोंड उघडे असते त्याला विव्रत म्हणतात आणि पसरलेले जे असते त्याला अच म्हणतात. म्हणून आपण स्वराला विव्रत व अच असं म्हणत असतो. आणि त्याचबरोबर स्वरांचा उच्चार तोंडावाटे सहज व स्वतंत्र होत असतो, त्यामुळे त्याला सूर असं सुद्धा म्हटलं जातं. मग स्वरूपानुसार स्वराचे 3 प्रकार पडतात: ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर व संयुक्त स्वर. ऱ्हस्व स्वर हा उच्चाराला कमी कालावधी लागणारा असतो, ज्यामध्ये 5 ऱ्हस्व स्वर येतात: अ, ई, उ, ऋ आणि लू. हे एक मात्रा असते आणि ह्यांचा उच्चार अखूड असतो, त्यामुळं ह्यांना ऱ्हस्व स्वर असं म्हणतात. यानंतर दीर्घ स्वर. आता दीर्घ स्वर जे असतात त्यांचा उच्चार करताना कालावधी जास्त लागतो. ते लांबट असतात, 2 मात्राचे असतात, जसं की आ, ई, उ, ए, ओ आणि औ. हे किती झाले? तर हे 8 दीर्घ स्वर झाले, ज्यांचा उच्चार आपण करत असताना लांबट उच्चार होतो आणि त्यांचा उच्चार करत असताना कालावधीसुद्धा जास्त लागत असतो. त्यामुळं त्यांच्यामध्ये 2 मात्रासुद्धा असतात. यानंतर आपण संयुक्त स्वर पाहूया. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. संयुक्त स्वर हे 2 स्वर एकत्र येऊन तयार होत असतात. जसं की ए तयार होत असताना अ प्लस ई किंवा मोठा ई लागतो. त्याचप्रमाणे ए, ओ आणि औ हे 2 स्वर एकत्र येऊन तयार होणारे स्वर आहेत. किती आहेत ते? तर ते आहेत 4. त्याचबरोबर हे संयुक्त स्वर तयार होत असताना त्याला तत्उत्पन्न स्वर असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे काय? तर स्वर उत्पन्न होत असताना दुसऱ्याचा घेतलेला आधार होय. मग आपण आदत्त स्वर कोणाला म्हणतो? तर जे की नवे स्वर आहेत त्यांना आपण आदत्त स्वर म्हणतो, जे आपण इंग्रजी भाषेतून घेतलेले आहेत म्हणून त्याला आदत्त स्वर म्हणतो. दत्तक घेणं आपण माहीत आहे, त्यामुळं आदत्त म्हणजे दत्तक घेणं होय आणि ते इंग्रजी भाषेतून घेतल्यामुळं त्यांना अदत्त स्वर म्हणतात किंवा नवे स्वर सुद्धा म्हणतात. मग हे कुणाच्या शिफारसीनुसार घेतले? तर ते प्राध्यापक मंगरुळकरांच्या शिफारसीनुसार आपण ॲ आणि ऑ हे नवीन आदत्त स्वर आपल्या मराठी भाषेत घेतलेले आहेत. त्यामुळं स्वरांची संख्या सध्याला 14 झालेली आहे. आता उच्चार स्थानानुसार सजातीय स्वर त्यालाच आपण सवर्ण म्हणतो. त्याचबरोबर विजातीय स्वर त्याला अवर्ण स्वर असं म्हणतो. हे सुद्धा प्रकार पडतात. आता सजातीय स्वर हे एकाच उच्चार स्थानाहून निर्माण होतात, जसं की अ, आ, ई, उ आणि विजातीय स्वर हे भिन्न भिन्न उच्चार स्थानाहून निर्माण होतात, जसं की अ, ई, आ, उ, ए. हे काय झाले? तर भिन्न भिन्न स्थानावरून निर्माण होणारे स्वर झाले. त्याला अवर्ण स्वर असं सुद्धा म्हटलं जातं आणि सजातीय स्वरांना सवर्ण स्वर असं म्हटलं जातं. मग सवर्ण स्वर किती आहेत? तर
सवर्ण स्वराच्या 3 जोड्या आहेत आणि त्या कुठल्या तर अ, आ, ई, उ, ऊ ह्या आहेत. ह्या लक्षात ठेवायच्या. यावर आयोग वारंवार प्रश्न विचारत असतो. यानंतर उत्पत्ती स्थानानुसार स्वर, ज्यामध्ये अ येतो सिद्ध स्वर, ज्याला आपण मूळ स्वर म्हणून सुद्धा ओळखतो, जे की स्वतंत्र असतात, स्वयंभू असतात आणि त्यांना दुसरं कुणाचीही गरज नसते, त्यामुळं त्यांना मूळ स्वर असं म्हटलं जातं. जर परीक्षेत आपल्याला आलं मूळ स्वर कुठले आहेत, तर डोळे झाकून आपण सांगायचं अ, ई, उ, ऋ आणि लू. त्यानंतर दुसरा आहे साधित स्वर किंवा तद उत्पन्न स्वर, ज्यांचा सिद्ध स्वरापासून निर्माण होतात किंवा तयार होत असतात. त्यांना दीर्घ किंवा द्विगुणा स्वर सुद्धा म्हटलं जातं. तर ते कुठले आहेत, तर ते आहेत आ, ई, उ. हे काय आहेत, द्विगुणा स्वर आहेत किंवा दीर्घ स्वर आहेत. यानंतर संयुक्त स्वर. संयुक्त स्वर हे दुसऱ्या स्वराची मदत घेऊन बनलेले असतात, जसं की ए, ऐ, ओ, औ. हे काय आहेत, तर संयुक्त स्वर आहेत, ज्यांना दुसऱ्याची गरज भासते किंवा लागते. यानंतर लुप्त होण्याच्या मार्गावर कुठले स्वर आहेत असा प्रश्न जर आला परीक्षेत, तर लू आणि रू ही 2 लुप्त होण्याच्या मार्गावर असलेली स्वर आहेत, हे स्पष्टपणे सांगायचं. मग ही लुप्त होण्याच्या मार्गावर का आहेत, तर यांचे अस्तित्व केवळ ऋषी, ऋतू, ऋण, कल्पुत्ती या शब्दापुरतंच मर्यादित राहिल्यामुळं हे लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. कारण यासारखे संस्कृतमधले शब्द आहेत आणि ते त्या शब्दापुरतेच मर्यादित राहिले, त्यामुळं हे शब्द लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. यानंतर स्वरादी. आता स्वरादी म्हणजे काय, तर ज्या वर्णाचा उच्चार करताना पहिले स्वराचा उच्चार करावा लागतो त्याला आपण स्वरादी असं म्हणत असतो. मग हे स्वरादी कशामध्ये समावेश होतो, तर मृदुवर्णामध्ये स्वरादीचा समावेश होतो. मग हे संस्कृत वर्णमालेमध्ये आहेत का, तर हे संस्कृत वर्णमालेमध्ये स्वरादी नाहीत. अनुस्वार किंवा विसर्गाच्या अगोदरचा स्वर म्हणून त्याला स्वरादी असं म्हटलं जातं. यानंतर अनुस्वार. आता अनुस्वार म्हणजे काय, तर एका उच्चारावर स्वार झालेला दुसरा उच्चार किंवा एका उच्चारापाठीमागून होणारा दुसरा उच्चार म्हणजे अनुस्वार होय. आता अनुस्वार कसा असतो, तर स्पष्ट आणि खणखणीत उच्चाराचा असा असतो, त्याला आपण अनुस्वार म्हणतो. यानंतर विसर्ग. विसर्ग म्हणजे काय, तर श्वास सोडणे असं सुद्धा आपण विसर्गाला म्हणू शकतो किंवा झटका देऊन ज्याचा उच्चार होतो त्याला विसर्ग म्हणतो. जसं की दुःख. दुःख करताना जिभेला झटका बसतो की नाही, त्याला आपण विसर्ग म्हणू शकतो. किंवा विसर्गाचा उच्चार ह या वर्णाचा झटका देऊन उच्च श्वास सोडून केलेला उच्चार म्हणजे विसर्ग होय, असं सुद्धा आपल्याला सांगता येईल. यानंतर व्यंजन, अनुस्वार आणि विसर्ग. यानंतर आपण व्यंजने पाहूया. व्यंजनालाच परवर्ण किंवा हल किंवा स्वरांत म्हणतात. कारण व्यंजनाचा उच्चार हा अपूर्ण असतो, म्हणून त्याला परवर्ण किंवा हल असं म्हटलं जातं. त्यानंतर उच्चारासाठी स्वरादी ची मदत घ्यावी लागते. त्याचबरोबर व्यंजन हे पाय दुमडून लिहिलं जातं, म्हणून त्याला हलंत म्हणतात. आणि जेव्हा व्यंजन तयार होतं तेव्हा त्याला अक्षरत्व प्राप्त करण्यासाठी स्वराची मदत घ्यावी लागते. मग याचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडवला असतो आणि परवर्ण का म्हणायचं व्यंजनाला, तर दुसऱ्या वर्णावर त्याचं अवलंबित्व असतं, म्हणून त्याला परवर्ण म्हणायचं. त्याचबरोबर स्वरांत का म्हणायचं, तर शेवटी स्वर येत असतो म्हणून. आणि संवृत्त का म्हणायचं, तर उच्चाराच्या वेळी तोंड थोडेसे बंद असते, त्यामुळं त्याला संवृत्त म्हणायचं.
आणि हल का म्हणायचं तर ते दुमडून किंवा लंगडं असं लिहितात म्हणून त्याला हलंत म्हणायचं. आणि संस्कृतमध्ये हल म्हणजे लंगडं असतं, त्यामुळं हल हा शब्द आहे. व्यंजनाचे 5 वर्ग पडतात, त्याला वर्गीय व्यंजन असं म्हणतात. ज्याचा उच्चार करताना जिभेचे सर्व वांगेंद्रियांना स्पर्श होतो त्याला स्पर्शव्यंजने म्हणायचं. स्पर्शव्यंजन हे क ते म पर्यंत 25 आहेत, ज्यामध्ये क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, प वर्ग आणि त वर्ग हे येतात. त्याचबरोबर कठोर किंवा श्वास किंवा अघोष व्यंजन कुठले तर ते आहेत क, ख, च, छ, ट, ठ, त, फ, थ, प आणि फ. मृदू किंवा घोष नाद असणारे व्यंजन कुठले तर ग, ज, ड, द, ब, घ, झ, ढ, ध, भ. त्यानंतर अनुनासिक किंवा परसवर्ण ही व्यंजने कुठली तर न, 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 म. ही झाली अनुनासिक किंवा परसवर्ण वर्ण. त्यानंतर अर्धस्वर किंवा अंतस्थ किंवा त्यालाच आपण उष्मे किंवा स्पर्श असं सुद्धा म्हणतो. तर स्वरांचा प्रवाहीपणा व व्यंजनांचा स्फोटकपणा या अर्धस्वरांमध्ये दिसत असतो. उच्चार स्वरांसारखा मृदू वर्णांमध्ये समावेश होतो. ते कुठले आहेत तर य, र, ल, व ही अर्धस्वर आहेत, ज्याला आपण अंतस्थ म्हणतो. एक वेळा आयोगाने अंतस्थ स्वर कुठले म्हणून विचारलं होतं आणि त्या पर्यायामध्ये य, र, ल, व होतं. मग अंतस्थ म्हणजेच अर्धस्वर ही गोष्ट लक्षात ठेवायची. ह्याला द्रव्यवर्ण सुद्धा म्हणतात. जसं की र, ळ, ल बोलताना कसं होतं तर द्रव्यासारखा उच्चार होतो. म्हणजे त्यानंतर याला कंपित वर्ण सुद्धा म्हणतात, जसं की र. यानंतर उष्मे आणि घर्षक म्हणजे काय तर ईषद पृष्ठ. त्याचबरोबर उच्चाराच्या वेळी जोरात हवा बाहेर घर्षण होते, त्यामुळे याला घर्षक वर्ण किंवा घर्षक असं म्हणतात. कठोर व्यंजनात समावेश होतो त्यालाच अघोष किंवा उच्चार उष्म व प्रखर ध्वनी असलेला असतो, त्यालाच आपण उष्मे असं म्हणतो. त्यानंतर सत्कार किंवा सत असा आवाज होऊन ज्याचा उच्चार होतो त्याला आपण उष्मे असं म्हणतो. यामध्ये महाप्राणातही याचा समावेश होतो, जसं की श, श, स, ह ही सर्व उष्मे आणि घर्षक सुद्धा म्हटलं जातं. आता महाप्राण म्हणजे काय तर फुफ्फुसातील हवा मुखावाटे जोरात बाहेर फेकली जाते, त्याला महाप्राण म्हणायचं. मग मुख्य महाप्राण कुठला तर ह हा एकमेव मुख्य महाप्राण आहे. पण हकारयुक्त उच्चार असणारे 14 व्यंजने आहेत, जसं की ह, श, श, स, ख, घ, छ, झ, ठ, ठ, थ, ध, फ आणि ब. महाप्राण म्हटलं तर आपलं उत्तर ह आलं पाहिजे आणि हकारयुक्त उच्चाराचे शब्द म्हटलं तर हे सर्व व्यंजना आली पाहिजेत. त्यानंतर अल्पप्राण. अल्पप्राण किती आहेत तर अल्पप्राण आहेत 20. मग अल्पप्राणात उच्चार कसा होतो हकारयुक्त नसतो, त्यामुळं त्याला अल्पप्राण म्हणायचं. क, ग, ड, च, ज, न, ट, ड, न, त, ध, न, प, प, म, य, र, ल, व आणि ळ. यानंतर स्वतंत्र व्यंजन कुठली तर स्वतंत्र व्यंजन आहे ळ, ज्याला द्रविडी भाषेतून मराठीत घेतलेला आहे आणि संस्कृतमध्ये याचे स्थान नाही. संस्कृतमध्ये ळ आहे का तर नाही. ळ हा स्वतंत्र वर्ण आहे. ळ हा द्रव्य वर्ण आहे. ळ हा मूर्धन्य आहे. ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या, कारण यावरच आयोग वारंवार प्रश्न विचारत असतो. मग विशेष संयुक्त व्यंजन म्हणजे काय? ज्यावेळेस व्यंजन प्लस व्यंजन आणि त्यानंतरही व्यंजन येतं त्याला विशेष संयुक्त व्यंजन म्हटलं जातं. जसं की क्ष, ज्ञ ही काय झाली संयुक्त व्यंजन झाली. म, पा सबनीस यांनी वर्णमालेत यांना स्थान दिलेलं आहे,
तेही जोडाक्षरे म्हणून. श आणि ज्ञ ही काय आहेत? जोडाक्षरे आहेत. यानंतर स्फोटक व्यंजन, ज्यांचा उच्चार करताना हवा अडवून जोरात बाहेर फेकली जाते तेव्हा त्याला आपण स्फोटक व्यंजन असं म्हणतो किंवा स्फोटक असं म्हटलं जातं. मग ही कुठली आहेत? तर क, ग, ट, ड, त, द, प आणि ब ही झाली स्फोटक. आणि त्यामध्ये सुद्धा अर्धस्फोटक सुद्धा आहेत, जसं की ख, घ, च, छ, ज, झ, ठ, ध, थ, ध आणि फ ही काय आहेत? अर्धस्फोटके आहेत. यानंतर मी असा एक तक्ता तयार केलेला आहे ज्यामध्ये आपले जे मुखातले भाग आहेत ज्यानुसार प्रकार पडतात, जसं की कंठ, कंठतालव्य, मूर्धन्य, दंत, दंततालव्य, ह्या सर्व गोष्टी एका चार्टमध्ये बसवल्यात. हा चार्ट तुम्ही बाय हार्ट करा, म्हणजे परीक्षेला येणारा कुठलाही प्रश्न तुमचा चुकणार नाही. तर प्रकार आहे कंठ, जो मुखातील भाग आहे ज्यामध्ये स्वर येतात अ आणि आ आणि स्वरादी अहा येतो. त्याचबरोबर व्यंजनाचा येतो क वर्ग आणि ह. त्यानंतर प्रकार येतो तालव्य, जो की मुखातील टाळू या भागाला आपली जीभ आदळत असते, ज्यामध्ये स्वर येतात ई आणि ई. आणि व्यंजनाचा च वर्ग याचा समावेश होतो. त्याचबरोबर य आणि श चा तालव्य किंवा टाळू या वर्गामध्ये समावेश होतो. त्यानंतर मूर्धन्य, मूर्धन्य म्हणजे मृदा आणि जिचा स्वर येतो रू म्हणून आणि व्यंजन येतं ट वर्ग. त्याचबरोबर र, श आणि ळ ही व्यंजनाची प्रकार येतात. त्यानंतर दंत, त्यालाच आपण दात म्हणतो, ज्यामध्ये स्वर येतो लू आणि व्यंजन येतं त वर्ग आणि ल आणि स. त्यानंतर ओष्ठ्य म्हणजे ओठ, ज्यामध्ये स्वर येतात उ आणि उ आणि व्यंजन येतो प वर्ग. त्यानंतर कंठ तालव्य, ज्यामध्ये कंठ आणि टाळू हे दोन मुखातील भाग येतात, ज्यामध्ये स्वरांचा समावेश येतो ए आणि ऐ. कंठोस्थ म्हणजेच कंठ आणि ओष्ठ म्हणजेच ओ आणि औ हे स्वर कंठोस्थ स्वर आहेत. त्यानंतर दंतोष्ठ म्हणजेच दात आणि ओठ, ज्यामध्ये व हे एकटं व्यंजन येतं. त्यानंतर दंततालव्य म्हणजे दात आणि टाळू यांना कुठली व्यंजने येतात? तर च, छ, ज आणि झ हे दंततालव्य आहेत. त्याचबरोबर आपल्याला तालव्य व दंततालव्य यामध्ये उच्चारावरून दोन वेगवेगळे प्रकार पडतात, जसं की तालव्य वर्णामध्ये जसं च, छ, ज आणि झ येतं. यामध्ये य लागून उच्चार येतो, जसं की जग आणि जप. दंत तालव्य म्हटलं तरी च, छ, ज, झ येतं, पण त्यामध्ये ज, ग, ज, प, अ लावून उच्चार येतो. अ लावून उच्चार येतो त्यावेळेस दंत तालव्य वर्ण असतात आणि य लावून उच्चार येतो तेव्हा तालव्य उच्चार असतात. यानंतर जोडाक्षर. आता जोडाक्षर कुठली कुठली आहेत? तर व्यंजन प्लस व्यंजन प्लस स्वर हे आहे एक जोडाक्षर, ज्यामध्ये श प्लस र प्लस ई केलं की श्री होतं. त्यानंतर व्यंजन प्लस व्यंजन प्लस स्वर हे ज्यावेळेस येतं तेव्हा आपलं स्ट्र बनतं, जसं की श प्लस ट प्लस र प्लस अ बरोबर स्ट्र. यामध्ये द्वित जोडाक्षरसुद्धा असतं, ज्यामध्ये व्यंजन प्लस तेच व्यंजन प्लस स्वर, जसं की न प्लस अ ना, असं हे जोडाक्षर तयार होतं. जोडाक्षराची मांडणी ही आडवी त्याचबरोबर उभी सुद्धा असते, ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची. आडव्या मांडणीमध्ये व्यंजनासमोर व्यंजन लिहिलं जातं, तर उभ्या मांडणीमध्ये व्यंजनाखाली व्यंजन लिहिलं जातं.
जसं की उभ्या मांडणीमध्ये विठ्ठल, त्याचबरोबर आडव्या मांडणीमध्ये गल्ली, दिल्ली, मज्जा, बकल. आता र लिहिण्याच्या 4 पद्धती आहेत, ज्यामध्ये ग्र, र, प्र, ट्र ह्या 4 पद्धतीचा समावेश होतो. त्यानंतर अ चे उच्चार स्थान. पूर्ण उच्चार किंवा तत्सम शब्दातील उच्चार अ च ग्रह, सूर, विष, स्थिर, विषय, नृप, निर्जर, स्थिर यामध्ये काय झालं, अ चा उच्चार झाला. पण हा कसा झाला, तत्सम शब्दातील उच्चार झाला. आणि ऱ्हस्व उच्चाराचे सुद्धा काही शब्द येतात अ च्या उच्चारामध्ये, जसं की विठ्ठल, दुःख, अंत, अंध, रंग, वल्लभ. त्यानंतर लांबट आणि संभ्रम उच्चार असे सुद्धा अ चे उच्चार आहेत, ज्याला एक अक्षरी शब्द आहेत, ज्यामध्ये क, ग आणि श्री हे काय आहेत, लांबट उच्चाराचे शब्द आहेत. त्यानंतर आपल्याला असं सांगता येईल की उच्चार स्थानानुसार प्रत्येक स्वरामध्ये ऱ्हस्व, जलद व लांबट असे 2 उच्चार आहेत. त्यानंतर आघोष किंवा आघात, जोर शब्द कुठले, तर तत्सम शब्द म्हणू शकतो आपण, ज्याला त्यामध्ये कन्या, पूज्य, धन्य, कल्याण ही शब्द येतात. जोडाक्षरे म्हटलं तर ताब्यात, मळ्यात, उज्ज्वल. 2 अक्षरी शब्द म्हटलं तर दार, हवा, झाड. 3 अक्षरी शब्द म्हटलं तर जवळ, रमण, कपाट, कमल. 4 अक्षरी शब्द म्हटलं तर सरकार, करवत, लवकर. त्याचबरोबर आपल्याला असा एक प्रश्न विचारला जातो की मध्यभागी उभा दांडा असणारे शब्द कोणते, तर ते आहेत क आणि फ. आणि दंड नसलेला शब्द कुठला, तर तो आहे र. आणि स्वतंत्र दंड असलेले शब्द कोणते, तर ग, न, श असे सांगता येईल. आणि जोडलेला दंड असलेले शब्द कुठले, तर ते सांगता येईल आपल्याला ख, घ, च, छ, ज, त, थ, ध, न, प, ब, भ, म, य, व, श, स हे काय आहे, तर जोडलेला दांडा असलेले शब्द आहेत. त्यानंतर आकार विल्हे म्हणजेच ज्याच्या मांडणीनुसार GR 2009 नुसार वर्ण अक्षराचा शब्दाची मांडणी आकार विल्हे मांडणी म्हणून ओळखली जाते. जसं की क्रमामध्ये अगोदर काय येणार, स्वर येणार, त्यानंतर स्वरादी, त्यानंतर व्यंजन प्लस संयुक्त स्वर येणार. क्रम हा शब्द आहे, ज्यामध्ये क्र प्लस र प्लस अ प्लस म प्लस अ. दुसरा आहे किंचित नुसार क प्लस ई प्लस च प्लस ई प्लस त प्लस अ. आणि त्यानंतर तिसरा आहे क्वचित म्हणजे क प्लस व प्लस अ प्लस च प्लस ई प्लस त प्लस अ. आता यानुसार आपल्याला जसं की पहिले स्वर येणार, त्यानंतर स्वरादी येणार, त्यानंतर व्यंजन येणार आणि त्यानंतर संयुक्त व्यंजन येणार. यानुसार आपण पाहिलं तर या क्रम, क्वचित आणि किंचित या शब्दानुसार किंचित हा शब्द पहिले येणार, क्रम हा शब्द दुसरे येणार आणि क्वचित हा शब्द तिसरा येणार. तुम्ही म्हणसाल का, तर किंचित या शब्दात ई हे स्वर आहे, त्यानंतर र हे स्वरादी आहे, त्यानंतर व हे व्यंजन आहे. त्यामुळं काय झालं, तर हे सर्व क्रमानुसार येणार. जसं की एका क्रमाला येणार किंचित, दुसऱ्या क्रमाला येणार क्रम आणि तिसऱ्या क्रमाला येणार क्वचित. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल परत एकदा मनापासून धन्यवाद.